नीट परीक्षेच्या पेपर फुटीचं कनेक्शन जे आहे आता लातूर पुणे नंतर आता नांदेडशी जोडले जात आहे। आपण आहोत नांदेड शहरातील विद्युतनगर या भागामध्ये। विद्युतनगर या भागातील या बिल्डिंग मध्ये कदम कुटुंबीय राहते। या कुटुंबियामध्ये एक विद्यार्थिनी आहे। त्या विद्यार्थिनीने या परीक्षेसाठी 5 लाख रुपये दिल्याचा जो आहे तो आरोप होऊ लागलेला आहे। याच अनुषंगाने सीबीआयची जी टीम आहे काल जवळपास 8 ते 9 तास या ठिकाणी त्यांची चौकशी केलेली आहे। या कदम कुटुंबियातील ती विद्यार्थिनीला जे आहे 120 मार्क जे आहे या परीक्षेमध्ये पडत होते। मात्र पुण्यामध्ये गेल्यानंतर 15 दिवसाचं त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि या प्रशिक्षण घेतल्यानंतर 560 मार्क आहे जे आहेत या विद्यार्थ्यांना मिळालेले होते। त्यामुळे कुठेतरी शंकेची पाल या ठिकाणी चुकचुकली आपल्याला पाहायला मिळते। त्याच नंतर सीबीआयच्या टीमने या ठिकाणी जवळपास 8 ते 9 तास या कुटुंबियाची चौकशी केलेली आहे आणि यामध्ये त्यांनी 5 लाख रुपयांमध्ये पेपर विकत घेतल्याचा आरोप देखील या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळते। मात्र या संपूर्ण घटनेनंतर नांदेडमध्ये असे आणखीन काही विद्यार्थी आहेत का या बाबतीत आता सीबीआय मोठ्या ताकदीने चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एलएस मराठी न्यूज, यशपाल भोसले, नांदेड।